नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये गॅस पॉवर सायकल्स जे की मागच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू केलं होतं. गॅस पॉवर सायकल्समध्ये आपण ऑटो, त्यानंतर डिझेल आणि ड्युअल सायकल, त्यांची प्रॅक्टिकल फिजिबिलिटी आणि त्यांचे काही ॲडिशनल पॉईंट्स आपण डिस्कस केले होते. आणि आपल्याला पुढे आपण डिस्कस केलेल्या पोर्शनपैकी होतं ब्रेटॉन सायकल. आणि ब्रेटॉन सायकलमध्येही आपण जसं की रिजनरेशनचा कन्सेप्ट काय असतो, ब्रेटॉन सायकलची एफिशियन्सी आणि त्याच्यामध्ये थोडेसे इम्प्रूव्हमेंट्स आपण डिस्कस केले होते ब्रेटॉन सायकलविषयी, आणि त्याची प्रॅक्टिकल फिजिबिलिटी आपण डिस्कस केली होती. तसंच आपण उरलेले सायकल्स आपण कव्हर करतोय, डिस्कस करतोय. आता यामधले काही क्वेश्चन्स कॉमन असतील. थर्मोडायनॅमिक्समध्येही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, नाही तर आयसी इंजिनमध्येही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बट ॲज पर द सिलेबस आणि आपल्याला क्वेश्चन्स हे थर्मोडायनॅमिक्समध्ये विचारले गेले आहेत. यस, आणि सिलेबसमध्येही आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्येच हा पोर्शन मेन्शन केलेला आहे. तर आपला हा ओपनिंग पोर्शन जो असणार आहे तो स्टर्लिंग सायकलचा असणार आहे. स्टर्लिंग सायकल आपण काय बघतोय आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये? स्टर्लिंग सायकल असेल, नंतर हे एरिक्सन सायकल असेल आणि नंतर ॲटकिन्सन सायकल असेल. नेमका क्वेश्चन कुठं फ्रेम होतो याच्यामध्ये क्वेश्चन फ्रेम होतो की तुम्हाला नंबर ऑफ प्रोसेसेस विचारलेले असतात, दिलेले असतात की यामध्ये इतक्या प्रोसेस आहेत तर सायकल कुठलं असतं, किंवा ह्या सायकलमध्ये किती प्रोसेस असतील खालीलपैकी वगैरे वगैरे, या टाईपमध्ये. आणि त्याच टाईपमध्ये ॲटकिन्सन सायकलमध्ये आपल्याला असंच क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नवीन आहे ॲटकिन्सन सायकल आणि आपल्याकडे इथं विचारण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. नवीन म्हणजे क्वेश्चन्स न विचारलेला पोर्शन हा आपल्यासाठीचा. आपण ऑलरेडी ही कार्नॉट सायकल डिस्कस केलं आहे, आणि कार्नॉट सायकल हे सगळ्याच पॉवर प्रोड्युसिंग सायकलचं एक आयडियल सायकल ठरतं हे. आणि त्याची ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल फिजिबिलिटी येत नाही आहे, कारण हे इंटरनलीही रिव्हर्सिबल आहे आणि एक्सटर्नलीही रिव्हर्सिबल आहे. त्यामधल्या प्रोसेस आपण ऑलरेडी डिस्कस केल्या आहेत. एक मी अशीच डायग्राम आणलेली आहे, मागच्याही क्लासमध्ये आपण डिस्कस केलं आणि त्याच्या अगोदरही आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे या कार्नॉट सायकलला. ठीक आहे, सगळ्यांचं आयडियल सायकल असतं. कार्नॉट सायकलपेक्षा कुठल्या सायकलची एफिशियन्सी एक्सीड होऊ शकत नाही आहे. माहिती आपल्याला का होऊ शकत नाही? कारण इंटरनली आणि एक्सटर्नली रिव्हर्सिबल असल्यामुळे. ठीक आहे, नंतर स्टर्लिंग सायकलपासून आपण सुरुवात करतोय. तर स्टर्लिंग सायकलमध्ये माझा ओपनिंग क्वेश्चन, स्टर्लिंग सायकलमध्ये ज्या प्रोसेसेस आहेत, फ्लो प्रोसेसेस आहेत का नॉन फ्लो प्रोसेसेस आहेत? तर त्याच्यामध्ये असतात हे नॉन फ्लो प्रोसेसेस किंवा नॉन फ्लो प्रोसेस हे सायकल आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय फ्लोमध्ये काय होतं? एक्झॅक्टली मास आणि एनर्जी एक्सचेंज होत असते. मास आणि एनर्जी म्हणजे हीटच्या फॉर्ममध्ये किंवा वर्कच्या फॉर्ममध्ये इंटरॅक्शन पॉसिबल आहे. मग ह्याच्यामध्ये होतं काय एक्झॅक्टली? चला पुढे बघूया, आपण समजून येईल आपल्याला. मास इंटरॅक्शन होतं का याच्यामध्ये? मास सिस्टमच्या बाहेर जात नाही आहे. एक क्वेश्चन नंबर 1. चला, स्टर्लिंग सायकलमध्ये आपण इथं बघतोय, आपण हे स्टर्लिंग सायकल आहे बघा. हे स्टर्लिंग सायकल आणि हे स्टर्लिंग सायकल, हे असं दिलेलं आहे आपण. हे स्टर्लिंग सायकल आणि स्टर्लिंग सायकल, त्याची TS डायग्राम आणि त्याची ही PV डायग्राम. मग आपण PV डायग्रामपासून स्टडी करूया. काय करायचं आपल्याला स्टडी? याच्यामध्ये 1 to 2 प्रोसेस बघा तुम्ही. एक तर ह्याच्यामध्ये किती आणि कुठल्या प्रोसेस आहेत याविषयी क्वेश्चन असतो हा. मग 1 to 2 प्रोसेस बघा, तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये काहीतरी TH कॉन्स्टंट घेतलं त्याने. म्हणजे 1 to 2 प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि हीट ॲडिशनची प्रोसेस आहे. याच्यावरून समजते आपल्याला. 2 to 3 प्रोसेस कुठली आहे? तुम्हाला काहीतरी इथं रिजनरेशन दिसतं. हे 2 to 3 प्रोसेसमध्ये रिजनरेशन दिसतं तुम्हाला. एक आपल्यासाठी तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, 2 to 3 प्रोसेसला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, V2 = V3 आहे. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस आहे आणि काहीतरी रिजनरेशनचा कॉन्सेप्ट होतो याच्यामध्ये, तो मी सांगेल तुम्हाला. नंतर आहे 3 to 4 प्रोसेस. काय होतं 3 to 4 प्रोसेसमध्ये? एक तर ही कॉम्प्रेशनची प्रोसेस दिसते तुम्हाला, व्हॉल्यूम कमी होताना दिसते असं इकडे. आणि यामध्ये तुम्हाला बघितलं तुम्ही, व्हॉल्यूम V2 पासनं किंवा V3 पासनं व्हॉल्यूम रिड्यूस झाले आणि V4 किंवा V1 वरती आले असं हे. बरोबर? ठीक आहे. मग हे सुद्धा इथं कॉन्स्टंट टेम्परेचर दिलं आहे, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे आणि हीट रिजेक्शन प्रोसेस आहे ही. नंतर आहे 4 to 1 प्रोसेस. 4 to 1 प्रोसेस म्हणजे काय? ॲज युजल इकडं मी जसं एक्सप्लेन केलं त्याच टाईपमध्ये इकडे ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. चला, एवढं तर आपल्याला समजलं आहे पोर्शन. आता TS डायग्रामवरून काय इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला? चला, आपण काय बोलतो 1 to 2 प्रोसेसला काय बोलतो? इथं लिहितोय मी 1 to 2 प्रोसेस, कारण महत्त्वाचा पोर्शन आहे हाच आपल्याला एक्झाममधला. तर मी आउटलाईन सांगू शकतो. याच्यामध्ये 2 आयसोथर्मल प्रोसेसेस आहेत आणि 2 आयसोकोरिक प्रोसेस आहेत बघा. याच्यामध्ये बघा, 2 आयसोथर्मल प्रोसेस अशा आहेत आणि 2 आयसोकोरिक प्रोसेस अशा आहेत. आणि त्याही आपण इथनं स्टडी करूया. 2 आयसोथर्मल प्रोसेस आहेत अशा आहेत. 1 to 2 बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, आणि 3 to 4 टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. आणि त्याच प्रोसेसमध्ये म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसमध्येच हीट ॲडिशन होते आणि हीट रिजेक्शन होते. ठीक आहे, चालेल. मग रिजनरेशनसाठी कुठली प्रोसेस आहे? 2 to 3.
आणि इकडं 1 to 4 नेमकं होतं काय ते डिस्कस करायचं आहे. पण इथं लिहितोय मी आता 1 to 2 प्रोसेस. काय लिहू याच्यामध्ये? आयसोथर्मल. आयसोथर्मल. मग कुठली आयसोथर्मल आहे? हीट एडिशन. बरोबर, हीट एडिशन. चालेल. मग याच्या सोबतचीच प्रोसेस कुठली आहे? याच्या सोबतचीच म्हणजे याच्यासारखीच प्रोसेस कुठली आहे? आता आयसोथर्मल हीट एडिशन. बट काय आहे? एक्सपान्शन आहे का कम्प्रेशन आहे? तर इथनं समजेल आपले हे 1 to 2 एक्सपान्शन प्रोसेस आहे. मग इथं मी साईडला लिहितो एक्सपान्शन प्रोसेस. एक्सपान्शन प्रोसेस. ठीक आहे. आता त्याच्या अपोजिटमध्ये एक असणार आहे, एक एक्सपान्शन झालं म्हणजे दुसरं कम्प्रेशन पण असणार आहे. आणि असं आहेच तसं. बघा 1 to 2 त्याला अपोजिटमध्ये 3 to 4. 3 to 4 इथं लिहितो मी 3 to 4. कुठली प्रोसेस आहे? ही सुद्धा आयसोथर्मल. आयसो म्हणजे कॉन्स्टंट, थर्मल म्हणजे टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. बट याच्यामध्ये हीट रिजेक्शन आहे. हीट रिजेक्शन आहे. ठीक आहे. बट याच्यामध्ये कुठलीही कंप्रेशन प्रोसेस आहे. ही कंप्रेशन प्रोसेस आहे. चला ठीक आहे, याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली. याविषयी इन्फॉर्मेशन भेटली. नंतर आता 2 to 3 प्रोसेस. हे बघा 2 to 3 कुठली प्रोसेस आहे? 2 to 3 काहीतरी कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिसतो तुम्हाला आणि तुम्हाला काहीतरी कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिसत आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम कुठली आहे? रिजनरेशन होतं ना याच्यामध्ये. तर इथं लिहितो मी कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे आयसोकोरिक. कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम मग काहीतरी रिजनरेशन होतं याच्यामध्ये. ते डिस्कस करायचं आपल्याला. इथं होल्ड करतो मी हे. आणि नंतर याच्यामध्ये त्याच्या अपोजिटमध्ये उरलेली प्रोसेस कुठली आपली? 4 to 1. हे 4 to 1 हे सुद्धा काय आहे? कॉन्स्टंट व्हॉल्यूमच आहे. हे सुद्धा कॉन्स्टंट व्हॉल्यूमच आहे. ठीक आहे. नेमकं काय होतं, कसं होतं, आता हे आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे. आता याचंच एक्झाम्पल इथं दिलं आहे बघा, हे स्टर्लिंग सायकल. आता ह्या सायकलविषयी आपण डिस्कस करणार आहोतच, पण त्याच्या अगोदर माझ्याकडे 2 एक्झाम्पल्स आहेत ह्याला समजून घेण्यासाठी. स्टर्लिंग सायकलला समजून घेण्यासाठी बघा, हे एक एक्झाम्पल दिसतं तुम्हाला. हे काय एक्झाम्पल दिसतं तुम्हाला? हे बघा, पहिल्या सायकलमधला स्ट्रोक आहे हा. 1 to 2 प्रोसेस आहे बघा. कुठला स्ट्रोक आहे हा? एक्सपान्शन स्ट्रोक सांगितलं होतं मी, बरोबर. एक्सपान्शन होतं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच काय होतं? हीट एडिशन होतं हे. आणि हीट एडिशन कसं होतं? कॉन्स्टंट टेम्परेचरला हीट एडिशन होतं आहे, असं सांगितलं होतं मी. येस. बघा, आपण आणखी तुम्हाला विसरले असताल. 1 to 2 कुठलं आहे? 1 to 2 एक्सपान्शन आहे. त्यामध्ये हीट एडिशन आहे. हीट एडिशन आहे आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला होत आहे. मग कसं होतं एक्झॅक्टली हे? आता हे पूर्ण सायकल आपण स्टडी करूया. काय होतं एक्झॅक्टली याच्यामध्ये? इथं एक वायर मेश दिसतोय तुम्हाला. हा वायर मेश रिजनरेटर त्याला आपण म्हणतो. याच्यापासूनच आपल्याला रिजनरेशनची प्रोसेस पॉसिबल झाली आहे. रिजनरेटर तो काय करतो? बरं, तो हीट होल्ड करून ठेवतो. तो वायर मेश. वायर मेशचं जर बघितलं आपण, सांगायचं असेल त्याची हाय हीट कॅपॅसिटी असते बघा. त्याची हाय हीट कॅपॅसिटी म्हणजे जास्त हीट होल्ड करण्याची त्याची पॉसिबिलिटी असते. जास्त हीट होल्ड करतो तो. अगोदरही बोललो आपण हे MCP त्याची व्हॅल्यू जास्त असते, हाय हीट कॅपॅसिटी. ठीक आहे. हाय हीट कॅपॅसिटी. आता हाय हीट कॅपॅसिटी कशी वाढवतो आपण? एक तर मास वाढून किंवा एक तर CP वाढून. पण मास कुठं वाढवणार आपण? आता एवढं जेवढं फिक्स दिलं तेवढंच मास आहे वायर मेशचं. फिक्स मास आहे. मग CP असं तुम्ही मटेरियल सिलेक्ट करा की ज्याची CPची व्हॅल्यू जास्त आहे. ठीक आहे. काही अडचण नाही. मग याच्यामध्ये हाय हीट कॅपॅसिटी हे रिजनरेटर वापरलं आपण. ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, एक इकडं हॉट सिलेंडर असतं. हे हॉट सिलेंडर असतं हे. आणि नंतर इकडं असतं हे कोल्ड सिलेंडर असतं. हे कोल्ड सिलेंडर. आता प्रत्येक प्रोसेसमध्ये तेच आहे बघा. कोल्ड सिलेंडर ए मध्येही तेच आहे, बी मध्येही तेच आहे, सी मध्येही तेच आहे आणि डी मध्ये तेच आहे. सगळं कन्स्ट्रक्शन सगळं काही सेम. फक्त आता मी प्रोसेस एक्सप्लेन करतो तुम्हाला. मी प्रोसेस कसं आहे याच्यामध्ये बघा, समजून घ्या. बघा, पिस्टन इथं आहे. एक्झाम्पल, पिस्टन इथं आहे. खरं तर पिस्टन तो थोडासा आणखी खाली असतो, पण त्याने एक्सपान्शन दाखवलंय झालेलं. जशी आपण हीट ॲड केली, हीट ॲड केल्याच काय होतं? पिस्टनवरती फोर्स एक्झर्ट होतो आणि पिस्टन असा इकडे मूव्ह होतो. म्हणजे पहिली प्रोसेस कुठली आपली? एक्सपान्शनची प्रोसेस. चला, एक्सपान्शन झालं आपलं इथं. हे म्हणजे वर्क भेटले आपल्याला. खरं तर हीट ॲड केल्याच एनर्जी आली ना त्या गॅसेसमध्ये, लगेच वर्क भेटले आपल्याला. चालतंय. मग चला, दुसरी प्रोसेस कुठली सांगितली होती आपण? बघा, तुम्हाला जर दुसरी स्टेप लगेचच हे बघा, याच्यामध्ये 1 to 2 एक्सपान्शन स्ट्रोक आहे हा. आता पिस्टन इथे येऊन थांबलाय हा. चालतंय, पिस्टन इथे येऊन थांबलाय. मग काय सांगितलं होतं? आपल्या कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे आणि कुठलाही रिजनरेशनचा काहीतरी कन्सेप्ट होता याच्यामध्ये. बघा, याच्यामध्ये 2 to 3 काय? कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि इकडनं अशी लाईन दाखवली म्हणजे रिजनरेशनचा काहीतरी कन्सेप्ट दिसतो याच्यामध्ये. चला, इकडनंही बघा 2 to 3 मध्ये असा रिजनरेशनचा कन्सेप्ट दिसलाय. म्हणजे काय होतं ॲक्च्युअली याच्यामध्ये? हीट ट्रान्सफर होत असते बघा. हे आणि कशी होते? या टाईपमध्ये. बघा, जसा ही पिस्टन असा पुढे पुढे चाललाय, तुम्ही म्हणता सर कॉन्स्टंट व्हॉल्यूम कसं काय होऊ शकतं? मग हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम होणार नाही ना, पिस्टन असा असा चालला इकडे चाललाय म्हणजे.
हे बघा याच्यामध्ये टेम्परेचर जास्त आहे, हाय टेम्परेचर आहे, हे हाय टेम्परेचर आहे आणि इकडचं हे लो टेम्परेचर आहे रिजन. म्हणजे याच्यामध्ये जो गॅस आहे त्याचं कमीचं टेम्परेचर आहे, याच्यातलं जास्तीचं टेम्परेचर आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणलं कोल्ड म्हणलं आणि ह्याला काय म्हणलं आपण हॉट म्हणलं. पिस्टन जसाही पुढे कम्प्रेशनसाठी जातो व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं. म्हणजे काय एक्झॅक्टली तर ते अमाऊंट ऑफ द एअर जो ट्रॅप झालेला आहे याच्यामध्ये तो पोर्शन कॉन्स्टंट होतो. बघा व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं म्हणजे कसं पिस्टन हा इकडे मूव्ह होऊ लागला की इकडचा पिस्टन असा इकडे मूव्ह होतो हा. म्हणजे त्या चेंबरचं दोन्ही लेफ्ट आणि राईट साईडचं चेंबरचं कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहतं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतं याच्यामध्ये. मग काय होतं पिस्टन जसाही चालला मग त्याच्यामध्ये काय होतं इकडचा जो लेफ्ट साईडचा जो चेंबरमधला गॅस आहे तो काय करतो ह्या मेशमधनं वायर मेशमधनं तो राईट साईडला ट्रान्सफर होतो. राईट साईडला ज्यावेळेस तो ट्रान्सफर होत असतो त्यावेळेस तो काय करतो स्वतःची हीट, कारण तो गरम आहे, तो स्वतःची हीट त्या वायर मेशला देऊन टाकतो. वायर मेश काय करतो हीट होल्ड करतो. ठीक आहे. मग त्यावेळेस काय होणार आहे हा पिस्टन असा वापिस आला इथपर्यंत, एक्झाम्पल असा इथपर्यंत येऊन थांबलाय तो. कन्सेप्ट समजत असेल तुम्हाला हे. चला बघूया आपण पुढं नेमकं झालं कसं हे वरती बघूया. बघा एक तर 2 ते 3 प्रोसेसमध्ये काय झालंय हे रिजनरेशनचा काहीतरी कन्सेप्ट झाला असा हा. एक तर त्या वायर मेशने हीट होल्ड करून ठेवली आहे आणि जे वर्किंग फ्लूइड आहे ते लेफ्ट चेंबरपासून राईट चेंबरला शिफ्ट झाले. ते इथं ऑपोजिटमध्ये दाखवलं लेफ्ट चेंबरपासून म्हणजे इथनं इकडे शिफ्ट झाले ते, बरोबर. इथं कसं दाखवलं ते असं इकडनं इकडे शिफ्ट झाले ते, मास इकडं फ्लो झालंय ते. ठीक आहे. आणि याने हीट होल्ड धरून ठेवली आहे, हीट होल्ड केली आहे. चालतंय. पुढे प्रोसेस कुठली आता पुढची 3 to 4 प्रोसेस आहे. हे 3 to 4 प्रोसेस आहे. काय होणार आहे कॉन्स्टंट टेम्परेचर आणि हीट रिजेक्शन होणार आहे. आणि कुठली प्रोसेस होणार आहे याच्यामध्ये ही कम्प्रेशनची प्रोसेस होणार आहे. आता अगोदरचीच प्रोसेस मी उरलेली थोडक्यात एक्सप्लेन करतो. बघा जसं ही पिस्टन असा मूव्ह झाला की हा गॅस इकडे शिफ्ट झाला. गॅसनी त्याची बरीचशी हीट ह्याला देऊन टाकली, वायर मेशला देऊन टाकली. मग ह्या चेंबरमध्ये गॅस जास्त झाल्यामुळे हा पिस्टन लगेचच असा इकडे मूव्ह झाला. हा म्हणजे हा इकडचा ही पिस्टन म्हणजे हा कनेक्टिंग रॉड म्हणा तुम्ही आता इथं तो असा इकडे मूव्ह झाला तो. क्लिअर आहे. म्हणजे हा पिस्टन इथं येऊन थांबला असेल आणि हा पिस्टन पुढे येऊन थांबला असेल. मग असं आहे का कुठं आपल्याकडे डायग्राम, ही अशी डायग्राम आहे त्याच्या पुढचीच. पिस्टन खाली येऊन थांबलाय आणि हा पिस्टन इकडे येऊन थांबलाय हा. चालतंय. इथं येऊन गॅस थांबलेला आहे आपला सगळा हा. आता प्रोसेस कुठली होणार आहे आपली 3 to 4 होणार आहे आणि कम्प्रेशन स्ट्रोक होणार आहे. कम्प्रेशन स्ट्रोकमध्ये काय होणार जसाही हा पिस्टन असा मूव्ह होऊ लागला या टाईपमध्ये कम्प्रेशनसाठी मूव्ह होऊ लागला. तुम्ही म्हणता ह्या पिस्टनला कोण ढकललं तेही सांगतो ह्या राईट साईडच्या डायग्राममधनं. पिस्टनला ॲक्च्युली इथं फ्लायव्हील बसवला असतो. तो फ्लायव्हील काय करतो या पिस्टनला आतमध्ये ढकलतो. उगीचच होत नाही, याच्यामध्ये सुद्धा फ्लायव्हील आहे आणि तो त्या पिस्टनला असा आतमध्ये ढकलतो. मग आतमध्ये ढकलताना आता आपण बघितलंय की ह्या चेंबर हे कोल्ड चेंबर होतं, त्याचं टेम्परेचर वाढलं, बरोबर. त्याचं टेम्परेचर वाढलं. आता त्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे हीट रिजेक्ट होते. बघा हीट बाहेर फेकली जाते. याच्यामधनं हीट बाहेर फेकली जाते म्हणजे आतमधला जो वर्किंग फ्लूइड आहे त्याचं टेम्परेचर कमी होऊन जातं, होणारच कमी. इकडनं हीट ॲडिशन होते आणि इकडनं हीट रिजेक्शन होत असते या प्रोसेसमध्ये. हा पिस्टन असा आतमध्ये मूव्ह होऊ लागला. हा मग कसं होतं एक्झॅक्टली हे हा पिस्टन आता शेवटचा स्ट्रोक आपला पिस्टन आतमध्ये मूव्ह होऊ लागलाय. मग शेवटच्या स्ट्रोकमध्ये काय असते सर बघा 4 ते 1 काय आहे 4 ते 1 तर हे काय कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. मग त्या कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये काय होतं बघा या केसवरून तुम्हाला समजेल 4 ते 1 कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये काय होतं इकडची एनर्जी आणखी इकडे थोडीशी भेटून जाते त्याला. ही रिजनरेशनची एनर्जी इकडे भेटून जाते. ही रिजनरेशनची एनर्जी कशी भेटते तेच तर बघायचं आपल्याला. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस एवढंच तर माहिती आहे. मग बघूया आता आपण. आता पिस्टन जसाही पुढे चालला कम्प्रेशनला चालला. बघा इथं आहे ते पिस्टन जसाही पुढे चालला. आता पिस्टन पुढे चालला म्हणजे इकडचा पिस्टन हा बाहेर यायला लागला. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आता आतमधलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट मेंटेन होऊ लागलंय. आता हे वायर मेश जे अगोदरच गरम होतं आता ह्याच्यामधलं जे वर्किंग फ्लूइड आहे त्याने काय केलं थोडीशी हीट त्याची लॉस्ट झाली. बघा त्याची हीट बाहेर फेकली गेली अगोदर ह्या प्रोसेसमध्ये. मग आता काय होऊ लागलंय पिस्टन जसाही कम्प्रेस होऊ लागला त्या वर्किंग फ्लूइडला जसंही कम्प्रेस करू लागला तर इकडचं वर्किंग फ्लूइड असं लेफ्ट साईडला मूव्ह होतं आणि त्या वायर मेशमधनं पोरस पोर्शन असतो बघा तो आणि त्याने ते अगोदरच गरम पोर्शन येतो. मग इकडचं वर्किंग फ्लूइड काय करतं त्या पोरस पोर्शनमधनं एंटर करतं आणि इकडनं बाहेर येतं. ते गरम होऊन बाहेर येतं म्हणजे ह्याला इकडे ढकलू लागलं ते. आता इकडे ढकलू लागलं ते या टाईपमध्ये. बस या टाईपमध्ये इकडे ढकलतं त्याला ते. पॉईंट क्लिअर. हा 4 to 1 प्रोसेसमध्ये काय झालंय या टाईपमध्ये 4 to 1 प्रोसेसमध्ये या व्हॉल्यूम कॉन्स्टंट कसं राहतं तर क्वांटिटीमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. ठीक आहे. मग रिजनरेशन झालं म्हणजे काय इकडनं हीट इकडे भेटली त्याला, इकडची हीट त्याला इकडे भेटली आहे या टाईपमध्ये चालतं हे. आता बेटर अंडरस्टँडिंगसाठी आपलं ॲज युजल
बघा या टाईपमध्ये काय केलं याने, एक हीट सोर्स देतात बघा, ते हीट सोर्स आहे ना, मी म्हणलो तुम्हाला इकडनं हा हीट सोर्स आहे, इकडनं एनर्जी भेटते, हा पिस्टन असा मूव्ह होतो इकडे, पिस्टनचं एक्सपान्शन होऊन जातं, हे पिस्टनचं एक्सपान्शन झालं म्हणजे आपल्याला आउटपुट भेटलं इथंच. आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय झालं, पिस्टन असा कॉम्प्रेस करू लागला, हा पिस्टन कशामुळे कॉम्प्रेस करू लागला था, त्याला कोण एनर्जी दिली, त्याला एनर्जी देण्यासाठी फ्लायव्हील आहे. मग इकडचा गॅस इकडं मूव्ह झाला, हा इकडं आला, हा तो गॅस, मग तो काय करणार, आता एक्सपान्शन करणार तो, मग ते एक्सपान्शनला सुरुवात होती अशी लगेचच, एक्सपान्शनला सुरुवात झाली, हे एक्सपान्शनला सुरुवात झाली, एक्सपान्शनला सुरुवात होऊन इथं येऊन थांबला तो. आता फ्लायव्हीलमुळे काय होणार, तो आणखी खाली कॉम्प्रेस होणार तो असा, मग त्यावेळेस हीट सुद्धा रिजेक्ट होते, हीट रिजेक्शन होतं आणि हा खाली येऊन जातो असा, हा मग खाली आला म्हणजे इकडचा गॅस वर्किंग फ्लूइड, इकडचा वर्किंग फ्लूइड असं इकडं मूव्ह होतं, वायर मेशमधनं हीट गेन होते, हीट गेन झाल्यामुळे इकडं हा एक्सपान्शन होऊन येतं असं आहे. मग कसं होतं, मग हा हीट सोर्स कसा वापरला जातो, फ्लायव्हील कसा वापरला जातो समजून घ्या. आणि ॲक्च्युअलमध्ये पॉसिबल आहे, फिजिबल आहे, हे इंजिन फिजिबल आहे, पॉसिबल आहे. अगोदर यस, एरिक्सन सायकल आणि स्टर्लिंग सायकल. आता स्टर्लिंग सायकल कसं फिजिबल आहे बघूया आपण आता. या टाईपमध्ये त्यांनी हीट सोर्स ठेवलाय बघा, हीट सोर्स ठेवलाय आणि इंजिनच्या बरोबर खाली ठेवलाय, ते इंजिनचा पोर्शन आहे त्यांनी फोर्स करून टाकलाय. आणि मोस्टली याच्यामध्ये काय वापरलं जातं बघा, हेलियम असू द्या, हायड्रोजन असू द्या, एक्झॉस्ट गॅसेस त्याचे बाहेर चालते. आता तुम्ही म्हणाल सर कुठले एक्झॉस्ट गॅसेस नाही बघा, आता समजून घ्या हे काय आहे. तर याच्यामध्ये बघा या टाईपमध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस कशी होते, इथं ह्या पोर्शनमध्ये रिजनरेशन असते बघा, याच्यामधलं हे राईट साईडचं म्हणजे आपलं हे इकडचं सिलेंडर आहे, ते तो फॅनला थोडंसं मूव्ह करतोय. हा जो इंजिन आहे, हे जे इंजिन आहे ते आपलं मेन हॉट इंजिन आहे, इकडचं हे कोल्ड इंजिन आहे, लेफ्ट साईडचं हॉट इंजिन इकडं आहे, इकडं कोल्ड इंजिन आहे. या टाईपमध्ये झालं, एकदा सुरू झाले सायकल हे खूप फास्ट होऊन जातं म्हणजे काय होतंय, म्हणजे खूप फास्ट मी आता एक्सप्लेन केलेली प्रोसेस बघा. याच्यामध्ये हॉट सिलेंडर हा पोर्शन आहे, कोल्ड सिलेंडरचा हा पोर्शन आहे, मध्ये रिजनरेशन आहे आणि इकडचा हा हीट सोर्स आहे. मग इकडनं हीट लॉस्ट होते बघा, इकडनं हीट लॉस्ट होते. याच्यामधला हा दोघांचा हा कॉमन शाफ्ट असतो असा, हा म्हणजे इथं कुठे कॉमन शाफ्ट, इथं तर हा इकडे कुठे असेल, हा असा कॉमन शाफ्ट असणार त्यांचा. हा मग हा इथं जोडला गेलाय आणि हा सुद्धा इथं जोडला गेलाय. मग त्यांनी तो कुठं फॅन बसवलाय, त्यांनी हा हॉट साईडला फॅन बसवलाय, म्हणजे इकडे फॅन बसवलाय त्यांनी असा, हा बरोबर इकडे फॅन बसवलाय तो असा आणि असा. या टाईपमध्ये क्लिअर आहे पॉईंट हा. बघा पुढे या टाईपमध्ये प्रोसेस होते बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. या टाईपमध्ये आउटपुट भेटते आपल्याला आणि कुठलं इलेक्ट्रिसिटीचं इनपुट आहे त्याला काहीच नाही आहे, फक्त हीट सोर्स आहे, त्याला कॉन्स्टंट आपण हीट सोर्स सप्लाय करतोय आपण त्याला. या टाईपमध्ये भेटतं आपल्याला हे आउटपुट. हे बघा या टाईपमध्ये हॉट सिलेंडरचा पोर्शन लेफ्ट साईड, इथं तुम्हाला फ्लायव्हील दिसतो तो, यस छोटासा फ्लायव्हील असतो, इनर्शियामुळे तो एनर्जी स्टोअर करतो आणि त्या पर्टिक्युलर स्ट्रोकला ते एनर्जी देऊन टाकतो तो. आणि यस फिजिबल आहे, पॉसिबल आहे, इंजिनला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यस या टाईपमध्ये हा हीट सोर्स आहे. आणि आता बोलल्याप्रमाणे हेलियम वापरा तुम्ही, हायड्रोजन वापरा, एअर वापरा, काही वापरा त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर इथं वर्किंग फ्लूइड म्हणतोय मी, वर्किंग फ्लूइड तुम्ही काही सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये, ठीक आहे. वर्किंग फ्लूइड हेलियम, हायड्रोजन, एअर वापरलं आहे यांनी एअर वापरलेलं आहे या सिस्टममध्ये. आणि इकडे जनरली तुम्ही कुठला तरी एक पॉवर सोर्स देताय. समजला तुम्हाला हा. चला हे आहे आपलं आहे. चला नेक्स्ट वरती चला. आता हे आपलं स्टर्लिंग सायकल. मग कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय द्यायचं होतं मग आपल्या इथं 2 to 3 प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग काय होऊ लागलं, हीट ट्रान्सफर होऊ लागले याच्यामधनं, हीट ट्रान्सफर थ्रू द वायर मेश. आणि याच्यामध्ये हीट ट्रान्सफर इकडनं झाली आहे. इकडं काय होत असं ना, हे 4 to 1 मध्ये काय होते, हीट रिगेन होते. याच्यामध्ये काही पार्शल अमाऊंटमध्ये हीट रिगेन होते, ठीक आहे. मग सर इथं काय दाखवलं हे तुम्ही, आता हे जी सायकल आहे ना स्टर्लिंग सायकल, वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स थ्रू आपण त्याला वेगवेगळ्या डायग्राममधनं वर्कआउट करू शकतो बघा. आता ह्याच्यामध्ये काय दाखवलंय, 2 पिस्टन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. इकडे हीट ॲडिशन केली आहे, हे पिस्टन असं लेफ्ट साईडला मूव्ह लागलंय, एक्सपान्शन होऊ लागलंय ते, ठीक आहे. एक्सपान्शन झालं हे ते. तसंच इकडे ही फ्लायव्हील बसवलं असतं बघा, एक्सपान्शन झालंय त्याचं, हे एक्सपान्शन झालंय, हे स्टेट 1 म्हणजे एक्सपान्शन झालंय ते 1 to 2 हीट ॲडिशन झाली आणि एक्सपान्शन झालंय. नंतर 2 to 3 प्रोसेस कुठली आपली कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. मग जसं ही पिस्टन हा इकडनं हे बघा, यामध्येच बघा 2 to 3 मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये जसा ही पिस्टन असा राईट साईडला मूव्ह व्हायला सुरुवात करेल तो, मग राईट साईडचा पिस्टन तो तिकडे मूव्ह करेल तो. नंतर आणखी राईट साईडचा पिस्टन आणखी लेफ्ट साईडला मूव्ह करेल तो. मग आणखी ते इकडचं हे फ्लुइड जे आहे त्याची एनर्जी कमी होईल आणि काही प्रमाणामध्ये तो म्हणजे सगळंच फ्लुइड हे वायर मेशमधनं ट्रान्सफर होईल लेफ्ट साईडला. मग याच्यावरती आणखी हा फोर्स एक्झर्ट होईल इकडनं आणि इकडनं हीट रिजेक्शन होऊन जाईल. थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं आहे, मोर दॅन सफिशियंट आहे आपल्यासाठीचं.
आपल्या कामाचे पॉईंट आता सर याच्यामध्ये तुम्ही जर आपण बघितलं असं काय बोलणं हे बघा, याच्यामध्ये हे डेल्टा यू आहे, इथं हे क्यू आहे प्रोसेसमध्ये आणि डब्ल्यू आहे. आता वेगवेगळ्या प्रोसेसची आपण मागच्याप्रमाणेच अनालिसिस करू शकतो बघा, याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. म्हणजे कसं प्रोसेस 1 to 2 काय होतं याच्यामध्ये डेल्टा यू किती आहे, कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये 0 आहे. मग क्यू किती असणार आहे, तुम्ही जर अप्लाय केला आपला हा मागचा लॉ क्यू इक्वल्स टू हे डेल्टा यू प्लस डब्ल्यू. मग पहिल्या प्रोसेसमध्ये एक्सपान्शन आहे, एक्सपान्शनचं वर्क काय असणार आहे, हे आर टी आपण केलं होतं ना आयसोथर्मल प्रोसेसला, आर टी हे V2 अपॉन V1. मग डेल्टा यू तर 0 झाला, मग क्यू इक्वल्स टू डब्ल्यू झालं आहे. मग त्याच्यामध्ये हे आर टी एल एन हे V2 बाय V1 ॲज युजल जसंच तसं आलं आहे. याच्यामध्ये प्रोसेस कुठली पुढची 2 to 3 प्रोसेस आहे. मग 2 to 3 प्रोसेसमध्ये काय होऊ लागलं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे वर्क 0 झालं आहे. वर्क 0 झालं मग क्यू इक्वल्स टू काय आलं, डेल्टा यू आलं आहे. मग डेल्टा यू किंवा क्यू कसं काढू शकतो आपण याच्यामध्ये, आपण काढू शकतो एन्थाल्पी डिफरन्सवरनं H2 मायनस H3 वरनं. बट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम नंतर इथं मी काय लिहिलं CV, हे काय लिहिलं मग याच्यामध्ये हे T3 का T2 कसंही लिहा तुम्ही आता याच्यामध्ये, तुम्हाला कसंही कसं काय अडचण नाही बघा. याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन आपल्या सोयीप्रमाणे हे बघा, हे T2 हे 2 to 3 T2 मायनस T3 या टाईपमध्ये हीट रिजेक्शन प्रोसेस झाली. खरं तर रिजनरेशन होतं ना त्याच्यामध्ये. मग तसंच इकडे ही काय आलं, हे CV हे T2 मायनस T3 असं आलं आहे. मग त्याच टाईपमध्ये आपण प्रोसेस 3 to 4 साठी सुद्धा फाइंड आउट करू शकतो. 3 to 4 साठी काय असणार आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणल्यानंतर 0. मग इथं काय आलं, हे RT बरोबर, हे RT. मग इथं काय आहे, नॅचरल लॉग. मग याच्यामध्ये पुढे काय V4 बाय V3. मग इकडेही तेच आलं जसंच तसं, हे RT हे V4 बाय V3. म्हणजे सांगायचं काय, या टाईपमध्ये आपण वर्कआउट करू शकतो याला सुद्धा. फायनल आपल्या कामाचा पॉईंट काय असतं, एफिशियन्सी काय असते याची, एफिशियन्सी काय भेटायला पाहिजे आपल्याला. ॲज युजल क्यू रिजेक्शन आपण असं लिहितो, क्यू रिजेक्शन अपॉन याच्यामध्ये क्यू ॲडिशन. एक क्यू रिजेक्शनची प्रोसेस आहे आणि ॲडिशनची प्रोसेस आहे. मग एफिशियन्सी इक्वल्स टू काय लिहिणार मग याच्यामध्ये बघा. आता क्यू रिजेक्शन कुठं होतं याच्यामध्ये, 2 ठिकाणी क्यू रिजेक्शन होत आहे. व्यवस्थित बघा, क्वेश्चन असा फ्रेम होऊ शकतो, कुठल्या 2 प्रोसेसला क्यू रिजेक्शन होत आहे, कुठल्या 2 प्रोसेसला क्यू रिजेक्शन होते बघा. इथे एक क्यू रिजेक्शन आहे, हा पोर्शन हा आहे ना, क्यू रिजेक्शनचा पोर्शन हा 3 to 4 मध्ये. आणि क्यू रिजेक्शन इथं सुद्धा होत आहे बघा, इथं सुद्धा होत आहे 2 to 3 ला सुद्धा क्यू रिजेक्शन होत आहे. क्यू रिजेक्शन 2 to 3 ला सुद्धा होत आहे बघा. तुम्हाला जर क्यू रिजेक्शन जर काढायचं असेल तर किती एनर्जी बाहेर फेकली यांनी, तर आपण काय सांगितलं होतं मागच्या क्लासमध्ये की त्याच्या अंडरचा एरिया घेतो आपण हा, बरोबर. द एरिया अंडर द प्रोसेस 2 to 3 रिप्रेझेंट द हीट रिजेक्शन. एवढी हीट कोणाला गेली, कुठं भेटली एवढी हीट कोणाला दिली गेली, या प्रोसेस 4 to 1 ला दिली गेली. प्रोसेस 4 to 1 ला दिली गेली त्या वायर मेशमधनं. आयडियल आहे ना, हे आयडियल आहे ना, हे वायर मेशमधनं. हे काय दाखवतं, हे हा एरिया काय दाखवतो, हीट रिजेक्शन. क्वेश्चन इथं फ्रेम होऊ शकतो प्रत्येकाच वेळेस. काय तोच क्वेश्चन नाही फ्रेम होणार की इथे किती प्रोसेस आणि तिथे किती प्रोसेसेस असं आहे. हे हीट रिजेक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये काय येतं, हे हीट ॲक्सेप्ट होऊ लागली याच्यामध्ये, बरोबर आहे. हीट ॲक्सेप्ट होते, हीट ॲडिशन म्हणतो आपण ह्या प्रोसेसला बघा. हीट ॲडिशनच्या 2 प्रोसेस आहेत याच्यामध्ये. ही एक प्रोसेस आहे हीट ॲडिशनची आणि ही एक प्रोसेस आहे 4 to 1, ही एक हीट ॲडिशनची प्रोसेस आहे. एनी कन्फ्युजन काहीच नसायला पाहिजे याच्यामध्ये, ठीक आहे. 2 हीट रिजेक्शन आणि हीट ॲडिशन. चला इथं सेपरेट लिहायचं का मग, हीट रिजेक्शन, हीट ॲडिशन आणि हीट ॲडिशन 4 to 1, ठीक आहे. मग हीट रिजेक्शन 1 मायनस बघा, त्या जर तुम्ही वर्क लिहिलं ना, हीट रिजेक्शनचं जर वर्क लिहिलं आपण इथं तर लिहू शकतो आपण, काही अडचण नाही बघा. हीट रिजेक्शन कुठं कुठं होते, फक्त मी एवढंच लिहितो कारण याला कॉम्प्लेक्स नाही बनवायचं आपल्याला, आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे म्हणून हे सांगतो मी. हीट रिजेक्शन कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये झाले, हे 2 to 3 मध्ये झाले, हे प्लस कुठं झालं, हे 3 to 4 मध्ये झालं, 3 to 4 मध्ये झालं हीट रिजेक्शन. अपॉन हीट ॲडिशन कुठं कुठं झालंय वरती तुम्ही आठवत चला, हे बघा, हे 1 to 2 मध्ये हीट ॲडिशन झाले, प्लस याच्यामध्ये कुठं झालंय मग पुढं हीट ॲडिशन, येस 1 to 4 मध्ये शेवटच्या प्रोसेसमध्ये, किंवा 4 to 1 घ्या बघा. 1 to 4 आणि 4 to 1 चला 4 to 1 काय नॉटेल की असं कसं तुम्ही कसंही घ्या, याला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग या टाईपमध्ये, आता या टाईपमध्ये जर आपण पुढं वर्कआउट केलं ना आणि आपण थोडं जर अझम्पशन लावलं याच्यामध्ये, कॉन्स्टंट टेम्परेचरचं जर अझम्पशन लावलं तर आपल्याला डायरेक्टली काय आन्सर भेटतं माहिती आहे, 1 मायनस T3 अपॉन T1 हे आन्सर भेटते आपल्याला.
1 मायनस T3 अपॉन T1 आन्सर भेटते आपल्याला डायरेक्टली. 2 स्टेप जर ह्याला पुढे एक्सटेंड केलं, 1 मायनस T3 काय आहे, हायेस्ट टेम्परेचर दिसतो तुम्हाला सायकलमधलं हे T3 का लोएस्ट आहे, लोवेस्ट टेम्परेचर सायकलमधलं. T3 अपॉन काय भेटलं आपल्याला T1, म्हणजे लोएस्ट टेम्परेचर आणि हायेस्ट टेम्परेचर हे कशासारखं आलं, हे कार्नॉट सारखंच आलं हे 1 मायनस TL अपॉन TH या टाईपमध्ये. हे मॅक्सिमम एफिशियन्सी भेटते मग आपल्याला. हे आयडियल आहे ना सगळं. ह्या टाईपमध्ये कार्नॉट स्टर्लिंग सायकल आपण डिफाईन केलं. ठीक आहे, चला पुढे 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 जो आपला पोर्शन जो आहे तो पोर्शन इथंच आहे. पुढे कुठं जायचं पहा, एरिक्सन सायकल आहे. एरिक्सन सायकल विषयी काय सांगायचं, एरिक्सन सायकलचे पॉइंट्स मी इथं नोट डाऊन करतोय ब्लॅक मार्करनं इथं. सांगा 1 to 2 प्रोसेस दिसतो तुम्हाला, हीट ॲडिशन प्रोसेस आहे आणि आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल आणि कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. ठीक आहे, इथंही बघू शकता तुम्ही 1 to 2 हीट ॲडिशन प्रोसेस आहे आणि आयसोथर्मल प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल आहे नो डाऊट. 1 to 2 लिहू इथे बघा. आयसोथर्मल किती असतात त्याच्यामध्ये असे, आयसोथर्मल अँड कॉन्स्टंट टेम्परेचर हीट ॲडिशन, त्याचा मिनिंग तो झाला हीट ॲडिशन. ठीक आहे, पुढे आणखी अशी प्रोसेस पुढे, याच्यासारखीच प्रोसेस कुठे, हीट रिजेक्शन आहे आणि कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये 3 to 4 काय म्हणू याला आपण, आयसोथर्मल, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आयसोथर्मल आणि अँड हीट रिजेक्शन. खरं ही कसं असते बरं, आयसोथर्मल कशी प्रोसेस असते, ही खूप स्लो असते प्रोसेस, व्हेरी स्लो आयसोथर्मल. जर तुम्हाला कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये जर एक्सपान्शन आणि कम्प्रेशन करायचं असेल ना, तर खूप स्लो प्रोसेस कॅरी आउट होते ही ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे सर, पुढे नंतर याच्यामध्ये 2 to 3 कुठली आहे, 2 to 3 याच्यामध्ये ही महत्त्वाची प्रोसेस आहे. आता इकडच्या पेक्षा इथं काय होतं अगोदर, हे 2 to 3 मला काय होतं, हे 2 to 3 ला काय होतं, इथं कॉन्स्टंट व्हॉल्यूम होतं बरोबर ना. आता याच्यामध्ये 2 to 3 ला काय आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे, कॉन्स्टंट प्रेशर. म्हणून डायरेक्टली आता हीट रिजेक्शन बघा ना, इकडनं इकडे हीट चालली आहे, दिसतो तुम्हाला रिजनरेशनचा कॉन्सेप्ट हा हीट रिजेक्शन. ठीक आहे, नंतर यासारखीच प्रोसेस कुठली, 4 ते 1 आहे, 4 ते 1 आहे. काय ती सुद्धा कॉन्स्टंट प्रेशरच आहे, ही सुद्धा कॉन्स्टंट प्रेशर आहे. ब्रॅकेटमध्ये काय द्यायचं मग आपल्याला, हीट ॲडिशन प्रोसेस आहे, हीट ॲडिशन हे तुमच्या बाजूलाच आहे एक्झाम्पल याचं आहे. हे इथं काय होतं याच्यामध्ये बघा, आता तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये हे टर्बाईन आहे. ठीक आहे, यापासून आपल्याला वर्क भेटतंय, वर्क एक्स्ट्रॅक्शन होऊ लागलं याच्यामधनं. येस भेटतंच याच्यामधनं वर्क एक्स्ट्रॅक्शन. वरच्या केसमध्ये कुठं वर्क भेटला आपल्याला, वरच्या केसमध्ये तरी कुठंतरी वर्क भेटला असेल आपल्याला, ते सुद्धा आपल्याला डिस्कस करावं लागेल आणि ते नंतर डिस्कस करूया आपण. बट आता हे डिस्कस करूया, कारण सायमल्टेनियसली मला दोघांचं सांगायचं आहे. बघा 1 to 2 प्रोसेस काय झालंय, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे नो डाऊट, हीट ॲड करतोय आपण, टर्बाईन फिरतंय, टर्बाईनमध्ये गॅस एक्सपांड होतोय. हा बघा 1 to 2 एक्सपान्शन आहे ना, ते हे व्हॉल्यूम वाढते असं, हे एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन झाल्यानंतर तो गॅस बाहेर आला. हा इथं गॅसचं टेम्परेचर खूप जास्त, एक्झाम्पल इथं 300 डिग्री सेल्सिअस, इथं गॅसचं टेम्परेचर किती झालं, 100 डिग्री सेल्सिअस. मग त्या गॅसला आपण पुढे पास करूया. मग आता हे रिजनरेटर इथं आलं, हे म्हणजे आपण आता प्रोसेस कुठली कॅरी करणार आहेत, हे 2 to 3 कॅरी करणार आहेत आपण प्रोसेस. हे 1 to 2 झाली आपली, कॉन्स्टंट टेम्परेचर हीट ॲडिशन झालं. आता 2 to 3 मग काय होणार, 2 to 3 मध्ये तो गॅस तो एका रिजनरेटरमधनं म्हणजे हीट एक्सचेंजरमधनं पास केला तो. मग तो काय करणार, तो जास्तीचा टेम्परेचरवाला गॅस आणि इकडनं ह्या कंप्रेसरकडनं येणारा हा कमीचा टेम्परेचरवाला गॅस असतो. तो बघा, कंप्रेसरकडनं येणारा जो गॅस असतो तो ॲज कम्पेअर टू टर्बाईन नंतर जाणाऱ्या गॅसच्या कम्पेअरमध्ये कमी टेम्परेचरचा असतो. म्हणून इकडचा हा गॅस किती, 100 डिग्री सेल्सिअस आहे. एक्झाम्पल इकडचा गॅस किती, 80 डिग्री सेल्सिअस आहे. तर हीट ट्रान्सफर होते यांच्यामध्ये अशी, त्याला आपण रिजनरेशन म्हणतो. म्हणजे 2 to 3 मध्ये झालं काय एक्झॅक्टली, हे 2 to 3 आणि एक कॉन्स्टंट प्रेशरला होतं. आपण ब्रेटॉनमध्ये सुद्धा बघितलंय, हीट ॲडिशन आणि हीट रिजेक्शन कुठं व्हायचं, कॉन्स्टंट प्रेशरला. इथंही हीट रिजेक्शन कुठं होत आहे, कॉन्स्टंट प्रेशरला. मग इकडनं हीट रिजेक्शन झालं असं, हे इकडनं हे हीट रिजेक्शन झालं असं. ठीक आहे, मग आता हा गॅस गरम झाला, हा गॅस गरम झाला. मग ह्या गॅसला गरम करण्याचा काय पर्पज काय होता आपला, हा पर्पज काय होता. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं एक्झाम्पल दिलं तुम्ही, असं कसं बघा, तुम्ही समजून घ्या. आता इथं हा गॅस गरम झाला आणि हा गॅस गरम होऊन इकडे आला. ठीक आहे, आणि खूप जास्त गरम झाला, तुम्ही असं समजून घ्या. आता याच्यामध्ये आता मी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घेतलं होतं, त्याच्यापेक्षाही जास्त कन्सिडर करा, काय अडचण नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट टर्बाईनमध्ये तो गॅस येणार, तिथं नंतरची प्रोसेस. पण हा गॅस पुढे गेला, असा 2 to 3 झालं ना, हे 2 to 3 झालं. आपण इथं आहोत, हे 2 to 3 आपण इथं आहोत. आता कॉन्स्टंट टेम्परेचर काय होणार आहे बघूया आपण. तर कॉन्स्टंट टेम्परेचर काय होतं याच्यामध्ये,
कंप्रेसरमध्ये काय होतंय, कंप्रेशन होतंय. कंप्रेशन होतं म्हणजे येणाऱ्या गॅसला आपण प्रेशराईज करतोय. बघा 3 ते 4 वाढलं इथं प्रेशर, हे 3 ते 4 वाढलं इथं प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग त्यामध्ये हीट बाहेर फेकली जाते, कंप्रेसरच्या बाहेर कसं काय हीट फेकली जाते, त्याचं रिझन काय आहे? कंप्रेसरच्या बाहेर हीट फेकण्याचं रिझन काय आहे? अरे कंप्रेसरच्या बाहेर हीट बाहेर फेकण्याचं रिझन काय आहे? इथं हीट रिजेक्शन प्रोसेस होते. जास्तीचं टेम्परेचर आहे ना, त्याच्यामध्ये हीट ॲडिशन आणि त्याच्यामध्ये हीट रिजेक्शन. कंप्रेसरचं आतमधलं टेम्परेचर जास्त, बाहेरचं टेम्परेचर कमी. तो काय परफेक्टली इन्सुलेटेड नाही आहे तो कंप्रेसर, नाही तर मग आयडॅबॅटिक लिहिलं असतं मी त्याला, आयडॅबॅटिक लिहिलं असतं ना, तसं नाही आहे ते ॲक्च्युली. बघा तुम्ही 3 to 4 प्रोसेस बघा बरं, हे 3 to 4 प्रोसेस बघा, त्याच्यामध्ये एन्ट्रॉपी काय आहे? एन्ट्रॉपी वाढते का कमी होते? कमी होते एन्ट्रॉपी, म्हणजे हीट बाहेर फेकली जाते. त्याला काय आपण ॲज युजल प्रोसेसमध्ये आयसेंट्रॉपिक प्रोसेस नाही म्हणत त्याला आपण, ठीक आहे. नंतर इकडचा गॅस तो पुढे जातो, त्या गॅसचं टेम्परेचर वाढलेलं असतं आणि तो गॅस पुढे जातो आणि त्याला आणखी टेम्परेचर इकडनं भेटतं. मग चला 2 to 3, 3 to 4 हीट रिजेक्शन झालं आपलं, हे 3 to 4 आणि नंतर हे 4 to 1. आता 4 to 1 मध्ये काय झालंय? आता बोलल्याप्रमाणे ते काय झालं त्याच्यामध्ये? 4 to 1 म्हणजे हीट त्याला भेटू लागली आहे, हीट भेटते इकडनं, रिजनरेटरकडनं त्याला हीट भेटते. हे 4 to 1 प्रोसेस समजलं असेल काय सांगायचं मला? चला ठीक आहे. हे आहे आपलं एरिक्सन सायकल. एरिक्सन सायकलची सुद्धा आपण ॲनालिसिस करू शकतो. आणि कशी केली जाते एरिक्सन सायकलची ॲनालिसिस? त्याचं काही एक्झाम्पल नाही आपल्याकडे, गरज नाही आपल्याला एक्झाम्पलची, कारण हेच आपल्या बाजूचं एक्झाम्पल आहे, मग सर याच्यामध्ये एफिशियन्सी काय भेटते आपल्याला? त्याच्यामध्ये सुद्धा एफिशियन्सी त्याच टाईपमध्ये भेटते आपल्याला. शेवटी काय भेटलं होतं? एफिशियन्सी 1 - 83/T1, लोवेस्ट टेम्परेचर आणि हायेस्ट टेम्परेचर. ठीक आहे सर, पुढे काय याच्यामध्ये? दोघांचं कंपॅरिझन. कुठल्या प्रोसेसमध्ये वर्क एडिशन होते? वर्क एडिशन कुठल्या वर्क बघा, स्टर्लिंगमध्ये 1 ते 2 प्रोसेस कुठली आहे? वर्क ऑफ एक्सपान्शन आहे ना, 1 to 2 प्रोसेस, 1 to 2 प्रोसेस. इथं भेटलं आपल्याला वर्क ऑफ एक्सपान्शन. मग ॲरो मी कसा दाखवणार? बाहेर दाखवणार. ॲरो कसा दाखवणार इथं मी? वर्क ऑफ एक्सपान्शनमध्ये असं बाहेर दाखवणार. चला ठीक आहे, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ना आपल्याला. नंतर कुठल्या प्रोसेसमध्ये आता हे तर वर्क डन बाय द सिस्टम, इन विच प्रोसेस द वर्क इज डन ऑन द सिस्टम. सांगा, ह्याच्या अपोजिटमध्येच याचं खाली बरोबर जिथं हीट ॲडिशन होत असते. आता हीट ॲडिशन झाली आहे म्हणजे इथं वर्क बाहेर फेकलं गेलं आहे. आता इथं हीट बाहेर फेकली गेली आहे म्हणजे वर्क आतमध्ये टाकलं गेलं पाहिजे. ठीक आहे, वर्क आतमध्ये टाकलं गेलं पाहिजे आणि तेच आहे. 1 to 2 ला वर्क एक्सपान्शनची प्रोसेस आहे आणि 3 to 4 कंप्रेशनची प्रोसेस आहे. म्हणजे इथं वर्क सिस्टमवरती आपण परफॉर्म केलं आहे. तसंच इकडेही व्हॉल्यूमच्या कंपेअरमध्ये कधी बघत चालला तुम्ही? व्हॉल्यूमच्या कंपेअरमध्ये बघा, 1 to 2 मध्ये काय होतंय? व्हॉल्यूम वाढतंय म्हणजे वर्क भेटते आपल्याला. इथं टर्बाईन फिरतोय हा 1 to 2 मध्ये, कारण एक्सपान्शन होऊन आलं याच्यामध्ये. तर ह्याच्या अपोजिटची प्रोसेस इथं या तुम्ही. आता वर्क आउटपुट आहे, वर्क आउटपुट भेटते आपल्याला इथं. चला, वर्क इनची ही प्रोसेस आहे. वर्क इन आणि इकडे ही वर्क इन या टाईपमध्ये. हे वर्क इन म्हणजे काय? आपल्याला कंप्रेसरला रन करावं लागतं. कंप्रेसरला कोण रन करतं? तर हे टर्बाईनच रन करत आहे. याच्यामध्ये टर्बाईनची काही पॉवर या कंप्रेसरला जाते आणि टर्बाईनची उरलेली पॉवर ती बाहेर आहे, म्हणजे आपल्याला भेटते ती एक्झॅक्टली. कारण टर्बाईन जास्त पॉवर तयार करतो. समजा जर टर्बाईन 400 मेगावॅट तयार करत असेल तर त्यातला 100 मेगावॅट ह्या कंप्रेसरला जातात. आता मेगावॅट तर खूप जास्त कन्सिडर केले मी, बट एक एक्झाम्पलसाठी. समजलं असेल हा सायकल, दोन्ही सायकल. चला, त्यांचा प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याला बघायचा असतो. आपण काय बघतो? फक्त प्रोसेसेस त्या स्टडी करतो आणि त्याला आपल्याला फील येत नाही एक्झॅक्टली. अशाच टाईपचं एक पुढचं सायकल. कुठलं सायकल आहे सर हे? ॲटकिन्सन सायकल आहे. काय असतं बरं ॲटकिन्सन सायकलमध्ये? काय असतं? अरे काही ॲटकिन्सन सायकल हायब्रिड व्हेकल्समध्ये हे वापरलं गेलं आहे. हे ॲटकिन्सन सायकल वापरलं गेलं आहे टोयोटाच्या. इवन दो फोर्ड फ्युजनमध्ये सुद्धा हायब्रिड व्हेकल्समध्ये हे जास्त वापरतात. हे हायब्रिड व्हेकल्समध्ये हे जास्त वापरतात. ठीक आहे, आणि काही मॉडेल्स आहेत आपल्याकडे. टोयोटाची प्रियोस गाडी आहे हायब्रिड, नंतर फोर्ड फ्युजन आहे 2010ला लॉन्च केलेली, त्या टाईपमध्ये. मग हे जास्त का नाही वापरलं जातं? दुसऱ्या गाड्यांसाठी का नाही वापरलं जातं? तर त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, ते आपण स्टडी करूया अगोदर. तर आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे पॉईंट्स. चला, प्रोसेस 1 to 2 कुठली प्रोसेस आहे याच्यामध्ये?
काय दिसतं तुम्हाला प्रोसेस 1 to 2 प्रोसेस? 1 to 2 प्रोसेस ही जी आहे आयडियाबॅटिक कंप्रेशन प्रोसेस आहे. एडियाबॅटिक कंप्रेशन प्रोसेस. आता इथं तुम्हाला दिसते एंट्रॉपी 1 to 2 ला एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे, म्हणजे लावा मग याच्यामध्ये रिव्हर्सिबल एडियाबॅटिक कंप्रेशन, म्हणजेच कुठली ही आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहे. आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहे. ठीक आहे. आपण आयडियल सायकल बघतो ना, आपलं रिव्हर्सिबल सायकल नाही कम्प्लिटली म्हणजे इंटरनली. चला 1 to 2 समजले आपल्याला. हे 2 to 3 कुठलं आहे? काहीतरी दिसतो मला इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट दिसतंय. मग ह्याच्यामध्ये काय आहे? कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि काय याच्यामध्ये हीट ॲडिशन होत असते बघा. हे हीट ॲडिशन सायकल, हीट ॲडिशन प्रोसेस कशासारखं दिसते बरं हे? तुम्ही जर ह्याला जर असं स्प्लिट केलं असतं, इतकं जर स्प्लिट केलं असतं, तुम्ही जर हा पॉईंट जर वेगळा घेतला असता, हा पॉईंट एक्झाम्पल असा हा 4' घ्या बरं तुम्ही, असा हा 4', हे सायकल तुम्हाला कशासारखं दिसतं हे? येस, हे तर आपलं ऑटो सायकल झालंय. ऑटो सायकल झालं नाही बघा ना तुम्ही. ऑटो सायकल राईट साईडला बघा TS डायग्रामवरती तुम्हाला असं दिसेल ऑटो सायकल. ठीक आहे, या टाईपमध्ये. कारण ऑटो सायकलमध्ये काय असतंय, याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन असते आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघूया आपण आता हे राईट साईडचं सायकल आणि लेफ्ट साईडचं सायकल आता कम्पेअर करणं तर नाही. ठीक आहे. पुढे 2 to 3. आता 3 to 4 काय दिसतं तुम्हाला? याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढताना दिसतंय. 3 to 4 मध्ये व्हॉल्यूम वाढताना दिसतं तुम्हाला. हे 3 to 4 व्हॉल्यूम इकडं एंट्रॉपी कॉन्स्टंट दिसते आणि इकडं व्हॉल्यूम तुम्हाला इन्क्रीज होताना दिसतंय. म्हणजे याच्या अपोजिटमध्ये असायला पाहिजे ते. कारण त्याच्या अपोजिटमध्येच ना, त्याच्या अपोजिटमध्ये इथं आहे ते. त्याच्या अपोजिटमध्ये हे सायकल असतं, पण याच्यामध्ये तसं नाही आहे. तेव्हा रिव्हर्सिबल काय आहे? एडियाबॅटिक एक्सपान्शन, म्हणजे आपल्याला इथं वर्क भेटतंय एक्सपान्शन. इथं बाहेर एरो ड्रॉ करूया. वर्क आउटपुट इकडे काय आहे? क्यू इनपुट. ठीक आहे सर, हे समजलंय. आणि कुठपर्यंत होतं हे? 3 to 4 पर्यंत. तुम्हाला दिसतंय का बरं याच्यामध्ये? याचा कम्प्रेशन स्ट्रोक बघा बरं तुम्ही. हा 1 to 2 इतका कम्प्रेशन स्ट्रोक आहे त्याचा, हा इतकाच कम्प्रेशन स्ट्रोक आहे. पण त्याचा एक्सपान्शन स्ट्रोक बघा तुम्ही 3 पासून 4 पर्यंतचा हा फक्त आणि फक्त एक्सपान्शन स्ट्रोक आहे याचा. म्हणजे ह्याच्यामध्ये एक्सपान्शन स्ट्रोक हा मोठा असतो. हा रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक एक्सपान्शन हा कसा असतो? हा लार्ज असतो. हा लार्ज कंपेअर्ड टू, क्वेश्चन आहे हा, कंपेअर्ड टू कंप्रेशनच्या कंपेअरमध्ये हा मोठा असतो. हा ठीक आहे. नंतर ह्याच्यामध्ये 4 to 1 शेवटची प्रोसेस काय दिसते? 4 to 1 प्रोसेसमध्ये याच्यामध्ये कॉन्स्टंट प्रेशरला बघा, इथं कॉन्स्टंट प्रेशर आहे. कॉन्स्टंट प्रेशर काय असणार आहे? हीट रिजेक्शन असणार आहे. कॉन्स्टंट प्रेशर इथं काय? कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन होते, तर कॉन्स्टंट प्रेशर हीट रिजेक्शन. ठीक आहे. या टाईपमध्ये ही सायकल आपलं वर्कआउट होत आहे. पॉईंट क्लिअर आहे? मग हे पूर्ण सायकल हे असं आहे. मग ह्याची TS डायग्राम कशी असते? 1 to 2, 2 to 3 आणि 3 to 4 या टाईपमध्ये. बघा आता याच्या 2 to 3 प्रोसेसवरती या. 2 to 3 प्रोसेस कुठली आहे? V = काय आहे याच्यामध्ये? कॉन्स्टंट आहे. नंतर 4 to 1 प्रोसेसमध्ये बघा, आता 4 to 1 प्रोसेसमध्ये हे प्रेशर कॉन्स्टंट आहे, यांनी मेन्शन केलं इथं. हे मग कोणाचा स्लोप जास्त असतो? ह्या 2 to 3 चा स्लोप जास्त असतो, आपण डिस्कस केलेलं आहे. आणि हा 4 to 1 चा, ह्या 2 to 3, 3 to 4 आणि 4 to 1 आणखी 1 to 2 या टाईपमध्ये. मग ह्याचा स्लोप कमी असतो. म्हणजे तुम्हाला समजले असतील माझ्या भावना, कारण आपण ऑलरेडी डिस्कस केलेला पॉईंट. हा असा वरती आहे जो जास्त, आणि हा असा कमी आहे. असा कमी म्हणजे ह्याचा अँगल हा कमी आहे आणि ह्याचा अँगल ह्याच्यासोबतचा हा जास्तीचा अँगल असतो. टॅन थिटा हा मोठा असतो. आणि स्लोप आपण बघितला आहे dt/ds. ह्याचा स्लोप काय? ह्याचा स्लोप काय असतो? हा t/cv. आणि याचा स्लोप काय असतो? t/cp. बरोबर ना? हे CP ची व्हॅल्यू जास्त असते म्हणून याचा स्लोप कमी येतो, आणि याचा स्लोप हा जास्त असतो कारण CV आहे. आणि नेहमीच आपल्याला माहिती आहे CP ची व्हॅल्यू ही CV पेक्षा कमी आहे, CP ची व्हॅल्यू जास्त असते. हे समजलं आपल्याला? हे आपल्या क्वेश्चन पुरतं हे ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुढचे महत्त्वाचे पॉईंट्स काय डिस्कस करायचे आहेत? मी आता बोलल्याप्रमाणे लार्जर एक्सपान्शन स्ट्रोक असतो. ठीक आहे. हायब्रिड व्हेकल्समध्ये आपण याला वापरतो. ठीक आहे. हे सुद्धा म्हणजे याच्यामध्ये ऑटो सायकल असतं का आपल्याला? ह्याच्यामध्ये ऑटो सायकल सुद्धा असेल आपल्याला. एवढं ऑटो सायकल आपल्याला याच्यामध्ये इतका पोर्शन हा ऑटो सायकलचा आहे. मग ऑटो सायकलपेक्षा काहीतरी तुम्हाला जास्त भेटू लागले याच्यामध्ये, बरोबर ना? ऑटो सायकल आपण काय म्हणतो? एरिया एनक्लोज्ड बाय द सायकल ऑन द PV आयदर TS डायग्राम. एरिया एनक्लोज्ड काय दाखवतो? हा वर्क आउटपुट दाखवत असतो. हा मग याच्यामध्ये वर्क आउटपुट तुम्हाला तर ऑटो सायकलच्या कंपेअरमध्ये जास्त भेटू लागले. येस, वर्क आउटपुट आपल्याला ऑटो सायकलच्या कंपेअरमध्ये कसं जास्त भेटतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया. आता वर्क आउटपुट खरं जास्त भेटतं का याच्यावरनं, किंवा काय होतं एक्झॅक्टली याच्यामध्ये, हे सगळं डिस्कस करूया.
पण याच्यामध्ये एक पॉईंट आता बघा तुम्ही, द एक्सपान्शन रेशो म्हणू शकतो मी याला, एक्सपान्शन रेशो त्याच्यामधला हा जास्त आहे का? एक्सपान्शन रेशो हा जास्त आहे. कशाच्या कंपेअरमध्ये जास्त आहे तो? कॉम्प्रेशन रेशोच्या कंपेअरमध्ये हा जास्त आहे. आणि असं असल्यामुळे कसं होतं बघा, कॉम्प्रेशन रेशो कमी आहे आणि एक्सपान्शन रेशो या इंजिनचा किंवा या सायकलचा असं असल्यामुळेच काय होतं मग याच्यामध्ये डिटोनेशनची पॉसिबिलिटी खूप कमी असते. नो डिटोनेशन. डिटोनेशन कशामुळे होत असतं हे आपल्याला माहिती आहे. कॉम्प्रेशन मोस्ट डिटोनेशन होतं. जास्त प्रेशर रेशोमुळे डिटोनेशनची पॉसिबिलिटी जास्त असते, टेंडन्सी जास्त असते, आयदर पेट्रोल और डिझेलमध्ये. ठीक आहे. पुढे आता चालतं कसं हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, हे झाला ऑटो सायकलचा हा सक्शन स्ट्रोक झाला. ठीक आहे. नंतर हा एक्सपान्शन स्ट्रोक झाला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ॲटकिन्सनमध्ये काय होतं बघा, ॲटकिन्सन सायकलमध्ये त्याचा जो इनलेट वॉल जी असते ती जास्त इनलेट वॉल ओपन झाली आहे आणि ती जास्त वेळाकरता ओपन राहत असते. म्हणजे कसं? असं बघा काय समजलं तुम्हाला याच्यावरनं? काय समजलंय? आणखी एकदा रिपीट करतो हा पोर्शन. बघा, इनलेट झालाय पूर्णपणे आणि हा एक्झॉस्ट. आता इथं समजेल. एंट्री, फ्युएलची एंट्री झाली आहे. आता फ्युएलची एंट्री झाली आहे, पिस्टन खाली गेला होता. पिस्टन जसाही मूव्ह होऊ लागला वरती, त्यावेळेस त्या इनलेट वॉलनं क्लोज व्हायला पाहिजे ना, तर इनलेट वॉल क्लोज होत नाहीये. मग काय होतं? त्यावेळेस इनलेट वॉल थोड्या वेळाकरता ओपन राहते. म्हणजे पिस्टन ज्यावेळेस बीडीसीला असतो, पिस्टन बीडीसी पासून व्यवस्थित ऐकून घ्या. पिस्टन आता बीडीसीला आहे. सक्शन स्ट्रोक झाला आपला, हा फ्युएल आतमध्ये आलाय. आता पिस्टन जसाही मूव्ह होऊ लागला वरती, मूव्ह होऊ लागला कीच हा इनलेट वॉल जो असतो त्याने इकडनं इनलेट वॉल दाखवलाय आणि इकडनं एक्झॉस्ट वॉल दाखवलाय हा. ठीक आहे, काही अडचण नाही आपल्याला. हा इनलेट वॉल त्यांनी इकडनं दाखवलाय. तर पिस्टन जसाही मूव्ह होऊ लागला वरती, त्यावेळेस इनलेट वॉल क्लोज व्हायला पाहिजे, पण इनलेट वॉल क्लोज होत नाही. काही वेळाकरता ती ओपनच असते. त्यामुळे काय होतंय, आतमधलं जे एअर फ्युएल आहे ते बाहेर जातं काही प्रमाणामध्ये. म्हणजे बाहेर जातं म्हणजे काही प्रमाणामध्ये बाहेर जातं, सगळं नाही. सगळं गेल्यानंतर काय राहणार आहे मग कंबशनमध्ये? मग काही प्रमाणामध्ये बाहेर जातं. एक्झाम्पल, पिस्टन असा इथपर्यंत येऊपर्यंत तो इनलेट वॉल ओपनच असतो हा. मग पिस्टन जसाही थोडा आणखी मूव्ह होऊ लागला पुढे, तर इनलेट वॉल बंद होतो. ह्याच्यामध्ये झालं काय, पिस्टनला वरती जाण्यासाठी रेजिस्टन्स कमी भेटला. कसं का रेजिस्टन्स कमी भेटला? कारण इथं काय झालंय, इथं हे एक्झॉस्ट वॉल बंद आहे, पण इनलेट वॉल ओपन आहे. म्हणजे इनलेट वॉल ओपन असल्यामुळं ते गॅसेस बाहेर निघून गेले. पिस्टन जसाही वरती मूव्ह होऊ लागला, तर त्याला रेजिस्टन्स कमी भेटला, कारण इकडनं हे ओपन आहे. रेजिस्टन्स कधी जास्त भेटला असं त्याला? एक्झाम्पल, इनलेट वॉल ही क्लोज आहे आणि एक्झॉस्ट वॉल ही क्लोज आहे. पिस्टन जसाही वरती चालला, मग त्याला रेजिस्टन्स जास्त भेटला असता, कारण ऍक्च्युअल कॉम्प्रेशनला सुरुवात झाली असं आपण म्हणूया. हे बंद आहे आणि पिस्टन बीडीसीला आहे. पिस्टन जसाही वरती मूव्ह होऊ लागला, तर ऍक्च्युअल कॉम्प्रेशनला सुरुवात झाली. मग पिस्टनला वरती ढकलण्यास रेजिस्टन्स तयार होऊ लागला. मग याच्यामध्ये असं होत नाहीये. इनलेट वॉल ओपन असते, पिस्टन जसाही वरती मूव्ह होऊ लागला, तर काही प्रमाणामध्ये हवा बाहेर जाते, फ्युएल बाहेर जातं ते. मग पिस्टन एकदम इझिली इथपर्यंत मूव्ह होतो तो. बरोबर ना? या टाईपमध्ये. यस. बघा, चेक करा आता. बघा, लॉंगर एक्सपान्शन स्ट्रोक असतो हा. नंतर हा डिलेड कम्प्रेशन सायकल. ठीक आहे, ॲज युजल. मग बाकीचे सायकल्स त्याचे परफॉर्म होऊन जातात. आणखी एकदा बघून घ्या. ॲटकिन्सन म्हणजे लॉंगर एक्सपान्शन असतो तो. मग तुम्ही म्हणता सर लॉंगर एक्सपान्शन म्हणजे? लॉंगर असा लंबा वेळ घेतो तो. कशाच्या कंपेअरमध्ये? कम्प्रेशनच्या कंपेअरमध्ये. कम्प्रेशन खूप फास्ट होऊन जातो, कारण रेजिस्टन्सच नाही कम्प्रेशनमध्ये. हा लॉंगर आहे. कम्प्रेशनला रेजिस्टन्सच नाही थोड्या वेळाकरता. हा लॉंगर आहे. कम्प्रेशनला रेजिस्टन्स नाही, कारण एअर फ्युएल बाहेर जाते. याच्या मग ॲडव्हान्टेजेस, लार्जर रिझल्ट्स इन द मोर एनर्जी. आता मी पॉईंट डिस्कस करणार आहे पुढचे. मग ह्याच्यामध्ये होतं काय, मग आता फ्युएल तर बाहेर चाललंय, आतमध्ये आलेलं काही प्रमाणामध्ये फ्युएल बाहेर चाललंय. मग काय झालं याच्यामध्ये? काय होत असेल काय? तुम्हाला काय वाटतं? या ड्रॉबॅकमध्ये तोच आहे बघा. डेन्सिटी आपण म्हणतो ना, लोअर पॉवर डेन्सिटी याच्यामध्ये भेटून जाते आपल्याला. लोअर पॉवर डेन्सिटी म्हणजे वेट टू एनर्जी रेशो आपण म्हणतो ना, तो कमी भेटतो याच्यामध्ये. लोअर पॉवर डेन्सिटी ही त्याचा मेजर ड्रॉबॅक आहे. आणखी दुसरा मेजर ड्रॉबॅक काय याचा? तर ह्याचं जे पिस्टन आणि ह्याची जी अरेंजमेंट असते कशाची, फ्लायव्हीलची, ही थोडीशी कॉम्प्लेक्स असते. म्हणून आपण नवीन मॉडर्न व्हेकल्समध्ये मॉडिफाईड ॲटकिन्सन सायकल वापरलं जातं. त्यामध्ये काहीतरी चेंजेस करून. आता हे जे आहे डायग्राम, हे टोयोटाचं आहे बघा. हे
आणि त्यांच्यामध्ये त्यांनी मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे ते, आणि त्यानुसार मॉडिफाईड ॲटकिन्सन सायकल हे वापरलं जातं. त्या मॉडिफाईड ॲटकिन्सन सायकलला मिलर सायकल सुद्धा म्हणलं जातं बघा. कुठलं सायकल म्हणतोय मी? मिलर सायकल, MILLER, मिलर सायकल. चला ठीक आहे, हे समजलंय. लो पॉवर डेन्सिटी म्हणजे लोअर पॉवर आउटपुट त्याला आपण म्हणतो. एक वेगळ्या लँग्वेजमध्ये लोअर आउटपुट पॉवर किंवा लोअर पॉवर आउटपुट, तो त्याचा ड्रॉबॅक. ठीक आहे. आणि काही काही गाड्यांमध्ये असं पण आहे बघा, 2 इंजिन्स आहेत, ॲटकिन्सन सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या सोबतीला ऑटो सुद्धा आहे. टोयोटाची हायब्रिड व्हेकल्समध्ये. मग गाडी हायब्रिड व्हेकल्समध्ये नाही, हायब्रिड व्हेकल्सच्या व्यतिरिक्त म्हणतोय मी, ठीक आहे, बाय मिस्टेकली. ॲटकिन्सन सुद्धा आहे आणि ऑटो सुद्धा आहे. आपण हायब्रिड व्हेकल कशाला म्हणतो जनरली बरं का, रिसेंट ट्रेंड्सच्या प्रमाणे आपण काय म्हणतो त्याला, अल्टरनेट आपण स्विच करू शकतो CNG वरती किंवा मग आपण इलेक्ट्रिसिटीवरती. आता इथं हायब्रिड व्हेकल म्हणू शकतो का याला आपण? येस म्हणू शकतो, काही अडचण नाही. चला मी डबल त्याच कन्क्लुजनवरती आलोय. ॲटकिन्सन सायकल आहे आणि ऑटो सायकल आहे. मग आपण ॲटकिन्सनवरनं ऑटोवरती स्विच होऊ शकतो आणि ऑटोवरनं आपण ॲटकिन्सनवरती स्विच होऊ शकतो. हे याच्यामध्ये पॉवर मोड्सचं ऑप्शन असतं. मग याच्यामध्ये आणखी दुसरा पॉईंट काय ॲडव्हान्टेज, लेस पॉवर इज यूज्ड रिझल्टिंग इन अ बेटर फ्युएल एफिशियन्सी. म्हणजे काय? लेस पॉवर इज यूज्ड इन which results in the better fuel efficiency. आता फ्युएल एफिशियन्सी थोडी चांगली भेटणारच आहे ना, कारण फ्युएलच बर्न कमी आहे. फ्युएल बर्न होणारच कमी आहे म्हणल्यानंतर मॅक्सिमम फ्युएल बर्न होणार आहे आणि मॅक्सिमम फ्युएल बर्न होणार आहे फ्युएल एफिशियन्सी जास्तच भेटणार आहे. हा त्याचा झाला ॲडव्हान्टेज. चला तर यामध्ये आपण थोडंसं वरती येऊया आता. एक पार्ट ऑफ रिव्हिजन, एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन. मी काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये, द एरिया अंडर द प्रोसेस 4 to 1 and 2 to 3 हा सांगितला होता एरिया. तो हे दोन्ही एरिया सेमच असतात या केसमध्ये. हिट रिजेक्शन जेवढी होते तेवढीच इकडे हिट एडिशन होऊन जाते. ठीक आहे, 2 to 3 आणि 4 to 1. त्याच टाईपमध्ये इकडे सुद्धा असतं बघा, हे इकडे सुद्धा असतो हा पोर्शन. आपण इकडनं हिट रिजेक्ट करतोय आणि हिट रिजेक्शन्स कसं काढतोय आपण यामध्ये, या केसमध्ये द एरिया अंडर द कर्व ऑन द TS डायग्राम रिप्रेझेंट्स, एरिया अंडर द कर्व और प्रोसेस रिप्रेझेंट्स द हिट एडिशन और हिट रिजेक्शन या टाईपमध्ये. आता इथं हिट रिजेक्शनचा पोर्शन आहे हा, तेवढाच इकडे हा हिट रिजेक्शनचा पोर्शन असणार आहे असा. तेवढाच हा हिट एडिशनचा पोर्शन असणार आहे तो. इकडचा हिट रिजेक्शन आणि इकडचा हिट रिजेक्शन आणि एडिशन सेमच या टाईपमध्ये आहेत बघा हे 2-3 सिस्टम्स. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं ब्रेटऑन विषयी, आपण खूप चांगलं डिस्कशन केलं होतं. त्यामध्ये आपण बघितलं होतं बघा, हे 3 to 4 आणि 3 to 4' काय डिफरन्स आहे सांगा. ॲक्च्युअलमध्ये कुठलं आहे? ॲक्च्युअलमधलं 3 to 4' आहे. वर्क भेटतं ना आपल्याला टर्बाईनपासून, द वर्क फ्रॉम द टर्बाईन. मग 3 to 4' हे ॲक्च्युअल आहे. मग हे कमी आहे का जास्त आहे? नाही सर, हे कमी आहे, कारण ॲक्च्युअलमधलं वर्क हे कमी भेटतं आपल्याला टर्बाईनमध्ये. आणि कसं भेटतं हे या टाईपमध्ये तुम्ही बघा. इथं आपण टेम्परेचरच्या टर्म्समध्ये ह्याचा फॉर्म्युला लिहिला होता. यस, हे वर्क एवढ्या स्पॅनमधलं हा टेम्परेचर डिफरन्स आहे, तो आयडियल वर्कसाठीचा आहे. आणि हा टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो आहे ॲक्च्युअल वर्कसाठीचा. म्हणजे ॲक्च्युअल वर्क आपण लिहू शकतो. याला कसं लिहू शकतो आपण? H3 - H4' लिहा. आणि इकडे कसं लिहाल तुम्ही? H3 - H4 एन्थाल्पीच्या डिफरन्समध्ये असं लिहू शकतो आपण. मग हा जो कर्व होता आपला, हा ॲक्च्युअल पोर्शनसाठीचा होता. ठीक आहे. आणि हा जो होता तो आयडियलसाठीचा होता, आयसेंट्रॉपिक प्रोसेसचा होता. या केसमध्ये 1 to 2 तसंच आहे इथं सुद्धा. कम्प्रेसरला कम्प्रेसरचं 1 to 2 आणि 1 to 2'. मग जास्त नेमकं कुठलं आहे? मग 1 to 2' हे काय जास्त आहे का कमी आहे? मग इथं जास्तीचा पोर्शन महत्वाचा आहे का कमीचा पोर्शन महत्वाचा आहे? आता इकडं कमीचा पोर्शन आहे हा, म्हणजे वर्क तुम्हाला इथं कमी भेटतंय ॲक्च्युअलमध्ये, आणि तो तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये वर्क जास्त भेटतंय. आता इथं वर्क भेटणारा डिव्हाइस नाही आहे, हा वर्क कंझ्युम करणारा डिव्हाइस आहे. म्हणजे हा जास्त लाईट बिल देणार आहे आपल्याला हा, कारण ह्याचा 1 to 2' हा मोठा आहे, ही प्रोसेस मोठी आहे आणि ही प्रोसेस छोटी आहे लेंथला. या टाईपमध्ये हे डिस्कशन आहे. कारण कम्प्रेसर इथं खरं कम्प्रेसर जास्त वर्क कंझ्युम करणार आणि खरं टर्बाईन हे कमीचं वर्क तयार करणार, लेस वर्क तयार करणार आहे तो, आणि हा जास्त मोर कंझ्युम करणार आहे तो. या टाईपमध्ये असतं हे ॲक्च्युअल. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.